ना. जय भीम बोल. सुरू करूयात सर आता. हो प्लीज. सुखो बुद्धानुपातो देशना समगानं तपो. समस्त मानव प्राणी व निसर्गाच्या कल्याणासाठी ज्यांनी आदर्श मार्ग सांगितला त्या सर्वांचे मार्गदाते तथागत भगवान बुद्ध व 20व्या शतकातील आधुनिक बुद्ध दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या मातृसंस्थेचे संस्थापक, 1956 नंतरच्या धर्मांतरित बौद्धांचे धर्मगुरू, आधुनिक भारताचे निर्माते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस विचारास व कार्यास अभिवादन करतो. बुद्धिस्ट सेमिनरी विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विशेष प्रशिक्षण शिबिरासाठी उपस्थित असलेले बुद्धिस्ट सेमिनरीचे कार्यकारी संचालक आयुष्मान साहेब, बुद्धिस्ट सेमिनरीचे संचालक आयुष्मान बाळासाहेब गायकवाड, आपल्या सर्वांचं आणि प्रशिक्षणार्थी आणि जिल्हा प्रशिक्षक यांच्या सर्वांचं मी पुन्हा एकदा सरचे स्वागत करतो. या प्रशिक्षणाची सुरुवात आपण त्रिरत्न नमन आणि त्रिशरण पंचशील या गाथेने करूया. मी आयुष्मान पुरुषोत्तमचे बेलखेडकर साहेब यांना विनंती करतो की कृपया आपण त्रिरत्न नमन आणि त्रिशरण पंचशील या गाथा घ्याव्या. ती विनंती. आयुष्मान पुरुषोत्तमची. ओके. जय भीम. नमो बुद्धाय. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि, अरहं सम्मा सम्बुद्धो बुद्धं भगवन्तम् अभिवादेमि. स्वाख्यातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि. पटिपन्नो भगवतो श्रावक संघो संघं नमामि. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि.
पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि अदीनदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि हिंसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि साधु साधु साधु। जय भीम। खूप खूप धन्यवाद मान बिलकर साहेब. आपण अगदी सुमधुर आवाजामध्ये नमन आणि त्रिशरण पंचशील या गाथा घेऊन धार्मिक वातावरण निर्माण केलं आहात त्याबद्दल आपल्याला साधुवाद. या धन्यवाद आजच्या विषयाने आयुष्यमान बाळासाहेब गायकवाड यांना विनंती करते की कृपया त्या विषयाच्या अनुषंगाने प्रस्तावित ठेवावा आणि सरांनी करावी. दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या बुद्धिस्ट सेमिनरी तर्फे आयोजित बौद्ध धम्म प्रशिक्षण वर्गामध्ये आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. जय भीम नमो बुद्धाय. आज आपण हे स्पेशल झूम वर्ग आपण आयोजित केलेला आहे आणि नुकताच आपला 8 जानेवारी हा ध्वज दिन धम्म ध्वज दिन आपण साजरा केलेला आहे आणि त्या निमित्तानं आपल्याला जागतिक धम्म ध्वज दिन आणि बाबासाहेबांनी दिलेला धम्मध्वज यामध्ये काय फरक आहे का किंवा तो बाबासाहेबांनी दिलाय का आपल्याला धम्मध्वज, या अनुषंगानं आपण आजचा विषय घेत आहोत. या विषयामध्ये म्हणजे बाबासाहेबांनी जो राजकीय पक्षाला म्हणजे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला जो ध्वज दिलेला आहे तो धम्मध्वज होऊ शकतो का, अशा पद्धतीनं आज आपण आजचा विषय भारतीय बौद्धांचा धम्मध्वज व प्रश्नोत्तरे या विषयाच्या अनुषंगाने बुद्धिस्ट सेमिनरीचे कार्यकारी संचालक आयुष्यमान सचिन शुभ्रसागर हे आपल्याशी संवाद करतील. मी त्यांना त्यासाठी विनंती करतो. सर. धन्यवाद. आयुष्यमान बाळासाहेबजी गायकवाड, आयुष्यमान पुरुषोत्तमजी दहीखेडेकर आणि आयुष्यमान डॉक्टर राजारामजी बर्गे. उपस्थित सेशनमध्ये सर्व धम्म प्रशिक्षक यांना माझं सविनय जय भीम नमो बुद्धाय. आजचं विशेष सेशन आहे आणि धम्मध्वज या विषयावरती ग्रुपवरती काही संक्षिप्तरित्या जी चर्चा झाली होती तर त्या चर्चेला एक प्रत्यक्ष समोरासमोर बरेचसे काही मुद्दे त्याला अनुसरून असतात, तर त्या मुद्द्यांची चर्चा करता यावी यासाठी हे विशेष सेशनचं आयोजन करण्यात आलं होतं. या विषयाचं महत्व सगळ्यात पहिल्यांदा मी आपल्या समोर ठेवू इच्छितो. आपल्या सर्वांना माहिती आहे, इतिहास वाचलेला आहे आपण, जगामध्ये अनेक मुवमेंट झालेले आहेत. फार पुरातन कालापासून वेगवेगळ्या मुवमेंट जगाच्या वेगवेगळ्या काना कोपऱ्यामध्ये झालेल्या आपण पाहतो. मग ती अमेरिकेमधली मुवमेंट असू द्या, फ्रान्स देशामधील मुवमेंट असू द्या, रशियामध्ये कम्युनिस्ट मुवमेंट असू द्या, चीन मधील माओची मुवमेंट असू द्या किंवा जपान तथागत गौतम बुद्धांच्या पासून सुरू झालेली भारतामध्ये मुवमेंट असू द्या, अनेक मुवमेंट किंवा अलीकडची जर मुवमेंट पाहायची झाली तर भारताच्या स्वातंत्र्य चळवळीची मुवमेंट तुम्ही पहा.
या प्रत्येक मुवमेंटचा एक उद्देश होता डोळ्यासमोर आणि अजूनही काही मुवमेंटचा उद्देश आहे. कोणता ना कोणता उद्देश डोळ्यासमोर ठेवून या मुवमेंटची निर्मिती. नॉईज मध्ये कुणाचा इथे डिस्टर्बन्स येत असेल तर त्यांनी कृपया त्यांचा माईक बंद करावा. या ज्या मुवमेंट एक विशिष्ट ध्येय उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ज्या या मुवमेंट निर्माण झाल्या होत्या, तर या मुवमेंटला लोक जुडली गेली होती. मोठ्या प्रमाणामध्ये लोक ही जुडली गेली आणि त्यामुळं यातील काही मुवमेंटचं उद्दिष्ट साध्य झालं. जेव्हा केव्हा कोणती मुवमेंट सुरू होते तर त्यावेळेस त्या मुवमेंटशी संबंधित काही टोटेम म्हणजे एक सिम्बॉल आपण म्हणतो, हे सिम्बॉल अस्तित्वात आणले जातात. म्हणजे तुम्हाला अलीकडचं जास्त इतिहासातलं उदाहरण देत नाही, पण अलीकडचं जे तुमच्या आमच्या परिचित असेल की स्वतंत्र भारताची मुवमेंट जेव्हा सुरू झाली तर त्यावेळेस काही सिम्बॉल अस्तित्वात आणले गेले होते. तर या सेशनमध्ये आपण मुवमेंटशी असोसिएट असणारे सिम्बॉल्स, त्याचं महत्व काय आहे हे पहिलं प्रथम आपण जाणून घेणार आहोत आणि मग तो सिम्बॉल कोणता असावा, काय असावा ह्याच्याकडे आपण नंतर जाणार आहोत. तर तुमच्याकडून देखील मला शेअर जाणून घ्यायला आवडेल, कारण तुम्ही पण अभ्यासू आहात. स्वातंत्र्य चळवळ ज्यावेळेस सुरू झाली त्यावेळेस कोणते सिम्बॉल इंट्रोड्यूस करण्यात आले, या चळवळीचे सिम्बॉल, संपूर्ण चळवळीचे सिम्बॉल तुमच्या माहितीमध्ये कोणते आहेत का? किंवा हा सिम्बॉल पाहिला की मग आम्हाला आठवण लगेच येते की ही ती चळवळ होती. असे कोणते सिम्बॉल तुमच्या माहितीत आहेत का? कोणी सांगा. येस. तर राष्ट्रीय ध्वज. राष्ट्रीय ध्वज तर निर्मिती नंतर झाली. मी स्वातंत्र्य चळवळीची मुवमेंट म्हणतोय. मुवमेंट. मुवमेंट ज्यावेळेस ही 18व्या शतकात ज्यावेळेस सुरू झाली होती शेवटी आणि 19व्या शतकामध्ये तिने जोर धरला होता, त्यावेळेस काही सिम्बॉल अस्तित्वात आणले गेले होते. ते सिम्बॉल्सची माहिती तुम्हाला आहे का? जर कुणाला असेल तर ते सांगू शकता. सिनेमामध्ये सुद्धा तुम्ही पाहिले असतील. स्वातंत्र्याच्या चळवळीचे. सगळ्यात पहिला सिम्बॉल होता तो म्हणजे स्लोगन. बरोबर आहे का नाही? स्लोगन त्याच्या एक मुवमेंटची एक स्लोगन तयार केली गेली होती. कोणती स्लोगन होती? मुख्य स्लोगन स्वातंत्र्य चळवळीची चले जाओ. ती एका पर्टिक्युलर मुवमेंटची चळवळ स्लोगन होती ती. चले जाओ आंदोलन. ते एक आंदोलन होतं. पण संपूर्ण एक स्वातंत्र्य चळवळ जर तुम्ही पाहिली, ठीक आहे, तर त्याची एक स्लोगन होते, वंदे मातरम. एक दुसऱ्याला जर कोणी ग्रीट जर तिथं करत होते तर ते वंदे मातरम म्हणायचे. वंदे मातरम. वंदे मातरम म्हणजे समजून जायचे की बाबा हा व्यक्ती त्या मुवमेंटशी जुडलेला आहे. चले जाओ ही जी स्लोगन होती ती त्या पर्टिक्युलर आंदोलनाची स्लोगन. म्हणजे कोणतंही आंदोलन असो किंवा मुवमेंट असो, असे ठराविक सिम्बॉल काही निर्माण केले जातात आणि मग ते सिम्बॉल फक्त तेवढं जरी तुम्ही उच्चारलं तरी बाबा तो माणूस त्या मुवमेंटशी जुडला जायचा. म्हणजे जसं आता भारत माता की जय म्हणून बीजेपी किंवा RSS जे प्रचार करत आहे की जो भारत माता की जय म्हणत नाही तो भारताचा नागरिक असू शकत नाही. म्हणजे भारत माता की जय हे जे वाक्य आहे तो त्यांच्या त्या चळवळीचा तो एक सिम्बॉल तयार करत आहेत ते. किंवा RSSच्या मुवमेंटचा जो अजून एक सिम्बॉल आहे तो म्हणजे ध्वज त्यांचा.
तर RSS च्या मुवमेंटचा ध्वज कोणता आहे, तर तो आहे त्यांचा भगवा ध्वज. भगवा ध्वज. तर तो भगवा ध्वज कुणी कोणाच्या दुकानात लावला किंवा कोणत्याही ऑफिसच्या वरती जर लावला किंवा कुठेही घरामध्ये लावला, गाडीवर लावला, तर आपण हे समजून जातो की बाबा हा त्या मुवमेंटशी जुडलेला आहे. बरोबर आहे का नाही? हं. तिथे कुणी एक त्याच्यामध्ये जर बदल करून जर लावला, त्या ध्वजामध्ये जर थोडाफार जर बदल जर केला आणि जर त्याने जर लावला, तर तो त्या मुवमेंटचा भाग आहे असं जाणून येतं का? असं जाणून समजा भगवा ध्वजला मी मध्येच एक ऑरेंजचा एक पट्टा मारला किंवा हिरवा पट्टा मारला आणि मी लावला, तर त्या हिंदुत्वाच्या मुवमेंटशी जुडला जाऊ शकतो का? असं म्हणता येईल का की बाबा हा नाही म्हणतात. त्यात थोडाफार जरी त्या सिम्बॉल मध्ये जर बदल केला ना तुम्ही, तरी सुद्धा तो माणूस तरी सुद्धा तो माणूस नाही बाबा हा ह्याच्याशी नाहीये, हे सर्वसामान्यांच्या पटकन डोळ्यात जातं. पण कुठेही तुम्ही असा भगवा ध्वज बघितला की अरे हा तो हिंदुत्वाचा माणूस आहे. म्हणजे हिंदुत्वाच्या मुवमेंटचा तो एक सिम्बॉल बनवला गेलेला आहे, तो भगवा ध्वज हा एक सिम्बॉल. त्यांची ती स्लोगन सुद्धा ते बनवले जातात. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं की कोणतीही मुवमेंट असो तर त्याच्याशी संबंधित सिम्बॉल बनवले जातात की जेणेकरून सर्वसामान्य माणूस त्याला ते सिम्बॉलच्या माध्यमातून जुडला जातो. त्याला बाकीचं काही माहिती नसलं पण त्याने तो सिम्बॉल हातामध्ये धरला की त्या माणसाचं त्याला समर्थन आहे त्या मुवमेंटला, हे तुम्ही समजून जाता. तर हे त्या सिम्बॉलचं महत्व आहे. स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये तर या सिम्बॉलच्या प्रती लोकांनी तर जीव सुद्धा त्यांचे दिलेले आहेत. त्या पर्टिक्युलर गव्हर्नमेंटच्या ऑफिसवरती त्यावेळेसचा भारताचा ध्वज, स्वातंत्र्य चळवळीचा ध्वज, त्याचं ध्वजारोपण करण्यासाठी त्या ध्वजाला ब्रिटिशांचा ध्वज खाली ठेवून तो ध्वज उभारण्यासाठी लोकांनी त्यांचे प्राण सुद्धा दिलेले आहेत. कारण जर तो ध्वज वरती लागला तर म्हणायचं त्यांच्या चळवळीचा, त्यांच्या मुवमेंटचा विजय झाला असे ते समजतात. म्हणजे एवढं महत्व असतं त्या टोटेमचं किंवा त्या सिम्बॉलचं कोणत्याही मुवमेंट मध्ये. तसंच आता आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मुवमेंट कडे येऊया. मुवमेंट, चळवळ म्हणतोय मी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या मुवमेंटला असा काही सिम्बॉल दिला होता का अधिकृतरित्या? आपल्या माहितीमध्ये आहे का? मुवमेंट म्हणतोय मी. मुवमेंट आठवत नाही आता. नाही ना? ओके. म्हणजे बाबासाहेबांच्या मुवमेंटला कसलाही सिम्बॉल नव्हता. आता सिम्बॉल म्हटलं की पहिली एक स्लोगन नंतर तुमचा झेंडा, हे पारंपरिकरित्या चालत आलेले हे सगळे सिम्बॉल आहेत. हा, झेंडा आणि त्याच्यानंतर तुमचा एक व्यक्ती असतो, लीडर. लीडर तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या मुवमेंटचे आहेत. स्लोगन जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मुवमेंट मध्ये जर पाहिली तर त्यावेळेस स्लोगन कोणती होती माहितीये तुम्हाला? शिकवा नाही, स्लोगन. अच्छा. की एक माणूस भेटला की तो ती स्लोगन म्हणायचा. जय भीम. जोहार. जय भीम. जोहार नाही, जय भीम, बल भीम. त्यानंतर आलं. त्यानंतर आली ती स्लोगन, है की नाही? पण सुरुवातीच्या टप्प्यामध्ये बाबासाहेबांनी बहिष्कृत हितकारणी सभा ज्या वेळेस काढली त्यावेळेस एक स्लोगन तयार करून लोकांना दिली होती. कोणती स्लोगन? तुम्ही बाळासाहेब आता सांगितली. शिकवा, चेतवा आणि संघटित करा. एज्युकेट करा. ही ती स्लोगन त्यांनी ती दिली होती. त्याची त्या आयडेंटिफिकेशन त्या बहिष्कृत हितकारणी सभेच्या मुवमेंटचं. तर ही ती 3 शब्द त्यांनी ते दिले होते त्या मुवमेंटला. आणि त्याच्यानंतर त्यांच्या प्रत्येक मुवमेंटला त्यांनी ते शब्द दिलेले होते. तर म्हणजे ती स्लोगन. आणि शेवटच्या टप्प्यामध्ये जर आपण जर पाहिलं तर जय भीम, बल भीम. म्हणजे कोणी जर जय भीम जर म्हटलं तर ते बल भीम म्हणायचंय, है की नाही? म्हणजे ती एक प्रेरणा त्यांना त्याच्यातून मिळत होती, त्याच्या
छोट्याशा ह्याच्या वाक्यावरून. दुसरी गोष्ट, झेंड्याबाबतची जर गोष्ट पाहिली तर बाबासाहेबांच्या चळवळीच्या अंतिम टप्प्यामध्ये त्यांनी निळा झेंडा हा अधिकृतरित्या समाजाला अर्पण केला होता की आपल्या चळवळीचा झेंडा हा निळा झेंडा आहे. आणि त्यांची अनेक ठिकाणी वाक्य सुद्धा आहेत. एकच वाक्य आता मी मला वाटतं 21 का 22 जुलै 1950 ते वाक्य आहे. तर ते म्हणतात की पाणी जर जमिनीवर पडलं तर ते विरून जाईल. पॉप्युलर वाक्य आहे त्यांचं, तुम्हाला माहिती असेल. पाणी जर जमिनीवर पडलं तर ते विरून जाईल, पण जर डोहामध्ये पडलं तर त्याचा संचय होईल. आलं लक्षात तुमच्या? पाणी जर इकडे तिकडे जमिनीवर पडलं तर ते इकडे तिकडे विरून जाणार आहे, पण जर डोहामध्ये पडलं तर त्याचा संचय होईल. तर आपल्याला सुद्धा या संघटनेच्या ध्येय उद्दिष्टाखाली, या संघटनेच्या झेंड्याखाली, असं त्यांचं वाक्य आहे, या संघटनेच्या झेंड्याखाली आपल्याला एकवटायचंय, असं म्हणून ते बाबासाहेब सांगतात. त्यांची निम्म्याहून अधिक भाषणं जर तुम्ही पाहिली तर ते संघटनेच्या एकवटण्यावरती फोकस करतात आहे. आणि मग त्यांनी त्या चळवळीच्या अंतिम टप्प्यामध्ये त्यांनी तो निळा झेंडा त्यांच्या चळवळीचं, फक्त राजकारणाचं म्हणत नाहीये मी, चळवळ म्हणतोय मी, त्यांची मुवमेंट, तर त्यांच्या मुवमेंटसाठी त्यांनी निळा झेंडा हा आपल्या समाजाला दिला होता. मग आता पुढं आपण पाहूया, बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर बाबासाहेबांच्या मुवमेंटचे सिम्बॉल कोणते आहेत? आता तुम्ही अनुभवाने सांगा तुमच्या, तुम्ही कोणते पाहता सिम्बॉल समाजामध्ये? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मुवमेंट आणि त्यांचे सिम्बॉल, एक तर जय भीम सिम्बॉल आहे, जय भीम नमो बुद्धाय, तो कंटिन्यू आहे, बरोबर आहे का नाही? जय भीम तर आहेच आहे समाजामध्ये. काही लोकांनी जय मूलनिवासी काढलेला आहे तो सिम्बॉल त्यांच्या मुवमेंटचा. जय भीम हा सिम्बॉल कंटिन्यू झालेला आहे. दुसरा, झेंड्याबाबतचा सिम्बॉल कोणता आहे तुम्ही समाजात पाहता? एक आहे का अनेक आहेत? निळा झेंडा आणि त्यावर अशोक चक्र आहे. हो, तो तर त्यांनी तो दिला होता 1956 साली. तो तर हा सिम्बॉल तिथं अस्तित्व होता. पण मी म्हणतोय 1956 नंतर ते आतापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे किती सिम्बॉल अस्तित्वात आहेत चळवळीचे किंवा निर्माण झाले? मुवमेंटचे. ऍक्च्युअली जेवढे मुवमेंट निघतील तेवढे सिम्बॉल तयार होतील. येस, बरोबर आहे, बरोबर आहे. तुम्ही पाहिलं की 1956 नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मुवमेंट ही वेगवेगळ्या संघटनांमध्ये, गटातटांमध्ये विखुरली गेली आणि त्या प्रत्येकाने त्याचा आपापला एक सिम्बॉल काढला. प्रत्येकाने त्याचा आपापला एक झेंडा तयार केलेला आहे. उदाहरणार्थ, दलित पॅन्थरच्या वेळेसचा झेंडा कोणी सिनियर लोक त्यांनी पाहिला असेल, सांगू शकाल का काय होता तो झेंडा दलित पॅन्थरचा? पॉप्युलर मला चळवळ आहे आपल्या मुवमेंट. वाघ काही किंवा चीता काहीतरी धावत होता. टायगर हा, टायगर नाही, पॅन्थर होता तो. फेसच पॅन्थरला होता मराठीत बहुतेक. हा पॅन्थर होता तो. हा. चित्ता म्हणतात. तर आजही तुम्ही जर पाहिलं तर आजही दलित पॅन्थरच्या नावाने कार्य करणाऱ्या काही संघटना ज्या आहेत, तर तो त्यांचा झेंडा जो आहे तर तो पॅन्थरच्या चित्रामध्ये दाखवतात. आणि मग त्या पॅन्थरशी असोसिएट असलेली काही लोक त्या मुवमेंटशी जुडली गेलेली आहेत. त्याच्यानंतर दुसरे जे राजकीय पक्ष जे आहेत, तर त्यांनी त्यांचे फ्लॅग कोणते कोणते निर्माण केलेले आहेत? सेम निळा झेंडा आहे का वेगवेगळा झेंडा आहे? निळा झेंडाच आहे बहुतांशांचा.
या लोकांनी आपले जे मोनोग्राम आहेत ते त्या झेंड्यामध्ये ऍड करून आपल्या स्वतःची संघटना उभी केली. राईट. म्हणजे प्रत्येक संघटनेने, खास करून राजकीय संघटनेने त्यांचे झेंडे निर्माण केलेले आहेत. निळा रंग थोडाफार जर ठेवला असेल तर त्यांचे काही वेगळे रंग किंवा वेगळी आयडेंटिटी दर्शवण्यासाठी तर ते वेगळे रंग त्याच्यामध्ये ऍड केले गेले. उदाहरणार्थ भारिप बहुजन महासंघाचा आता वंचित बहुजन महासंघ असंच नाव असेल त्या पक्षाचं. तर वंचित बहुजन महासंघ, तर त्या पक्षाचा झेंडा जर पाहिला तर तो अतिशय रंगीबेरंगी झेंडा आहे. त्याच्यामध्ये धनगरांचा पिवळा रंग आहे, मुस्लिमांचा हिरवा रंग आहे आणि अजून माहित नाही कोणता रंग असेल. तर म्हणजे त्यांनी त्यांचं एक वेगळं चिन्ह निर्माण केलं. दुसरी गोष्ट, भारत मुक्ती मोर्चा नावाने पार्टी निर्माण झाली, तिचा त्यांनी वेगळा झेंडा निर्माण केलेला आहे. BSP नावाची पार्टी झालेली आहे, निळा झेंडा त्यांनी कायम ठेवला, परंतु अशोक चक्र काढून तिथं हत्ती आणलेला आहे त्या झेंड्यामध्ये. ओके. तर हे चिन्ह बाबासाहेबांच्या मुवमेंटची ही चिन्ह बदलली गेल्यामुळे नेमकं काय झालं आपल्या मुवमेंटचं? विस्कळीत झाली ती. विस्कळीत झाली मुवमेंट. मग आता हे फॅक्ट मी तुमच्या सगळ्यांच्या समोर ठेवलेले आहेत. एक धम्म प्रशिक्षक म्हणून किंवा मुवमेंटचं अभ्यासक म्हणून आपण याच्यावरती बेसिक गोष्टीमधून माहिती घेत आहोत आणि आपणच एका कन्क्लुजनला आपण येणार आहोत की वेगवेगळे चिन्ह हे केल्यामुळे ती मुवमेंट विस्कळीत झालेली आहे. मग आता माझा एक प्रश्न की आपल्या मुवमेंटचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मुवमेंटचं चिन्ह जे आहे ते एक असले पाहिजेत का अनेक असले पाहिजेत? मुवमेंट म्हणून एकच असायला पाहिजे. आपल्याला एकाच दिशेनं मार्गक्रमण करायचं आहे. जर तुम्हाला सगळ्या लोकांना त्या मुवमेंटचा एक भाग बनवायचा आहे, एक हिस्सा बनवायचा आहे, प्रत्येक व्यक्ती बाबा नाही बाबा ही माझी मुवमेंट आहे असं त्याला वाटलं पाहिजे, तर ते जर वाटायचं जर असेल, तसं जर एक जिन्सीपणा जर करायचा असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मुवमेंटचं चिन्ह किंवा टोटेम हा एकच असला पाहिजे. आणि तो एकच होता 1956 पर्यंत, तो एकच होता आणि त्याच्यानंतर सुद्धा तो एकच असला पाहिजे या कन्क्लुजन वरती आपण येतो. पण वास्तविक पाहता लोकांच्या मध्ये याची माहिती नसल्याने त्यांनी वेगवेगळे झेंडे निर्माण करायला मान्यता सुद्धा दिली आणि निर्माण करून ते झेंडे नाचवू देखील लागलेले आहेत. काही जणांनी स्लोगन देखील त्यांच्या बदललेले आहेत. हे आपण पाहतो. तर कोणतीही मुवमेंट जर असेल तर तिचे टोटेम हे एकच असले पाहिजे, कारण ते ती त्यांची ओळख असते किंवा ती त्यांची अस्मिता असते. मग आता त्याच्या अनुषंगाने एक प्रश्न मी आपल्या समोर परत एकदा टाकतो. कारण कसं आहे की हे ज्यावेळेस मी अभ्यास करत होतो त्यावेळेस हे प्रश्न मी स्वतःला विचारले होते की बाबा हे असं का आहे, मग हे असं एक असलं पाहिजे का अनेक असलं पाहिजे. कारण मी सुद्धा पहिल्यांदा याविषयी अनभिज्ञच होतो. पण ते केलेल्या आकलनानंतर, केलेल्या अभ्यासानंतर माझा अनुभव जो आहे तो तुमच्या समोर इथे ठेवत आहे. तर चिन्ह जर एकच जर पाहिजे जर असेल तर ते चिन्ह हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचंच पाहिजे याच्याबद्दल आपण सगळेजण मान्य व्हाल अशी मला इथं आशा आहे. का आपली वेगळी संघटना म्हणून आपण वेगळं चिन्ह काढणं हे संयुक्तिक होतं का, होऊ शकेल का? तर नाही होऊ शकणार आहे संयुक्तिक. जर तुम्हाला संपूर्ण समाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मुवमेंटशी जोडायचा आहे, प्रत्येकाला वाटलं पाहिजे ही माझी मुवमेंट आहे, हे माझं कार्य आहे, तर तो सिम्बॉल हा एकच असला पाहिजे. आता मी तुम्हाला दुसरा एक प्रश्न इथं उपस्थित करू इच्छितो. समजा आंतरराष्ट्रीय बौद्धांचं एक चिन्ह निर्माण झालेलं आहे. 1950 साली श्रीलंकेमध्ये ते चिन्ह निर्माण झालेलं आहे, ज्याला आपण 6 रंगी झेंडा म्हणतो. ऍक्च्युली कलर 5च आहेत त्याच्यामध्ये, पण तो एक पट्टा तयार केलेला आहे शेवटचा आणि त्याला सुद्धा स्पेक्ट्रम म्हणून एक वेगळा रंग असं समजला जातो. तर त्याला 6 रंगी झेंडा असं म्हणतात. तर तो 6 रंगी झेंडा जो आहे हा आंतरराष्ट्रीय स्तरावरती बौद्धांनी त्यांची एक ओळख म्हणून निर्माण केलेला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरती बौद्ध म्हणून
आता उदाहरणार्थ भारतामध्ये सुद्धा बौद्ध आहेत व भारतामधील बौद्धांनी खूप महत्वाचा प्रश्न आहे, जरा तुम्ही समजून घ्या, कारण मला उत्तर तुमच्याकडून अपेक्षित आहे. प्रॅक्टिकल. जर भारतातील बौद्धांनी त्यांचं चिन्ह हा 6 रंगी ध्वज म्हणून ठेवला, ओके फाईन, ठेवतोय आपण, आजही ठेवतोय तो, की बाबा हा 6 रंगी झेंडा कुठेही जरी दिसला तरी तो बौद्ध आहे. कोणत्या विहारावर दिसला तर ते बौद्ध विहार आहे. कोणत्या घरावरती दिसला तर ते घर बाबा बौद्धांचं आहे. गाडीवरती दिसला तर तो बाबा बौद्धांचा आहे ते मुवमेंट. ओके. आणि राजकारणासाठी जर तुम्ही वेगळा झेंडा जर निर्माण केला, म्हणजे निळा रंग झेंड्याचा आणि त्याच्यामध्ये अशोक चक्र, हा राजकारणासाठी तुमचा वेगळा झेंडा आणि धम्मासाठी तुमचा हा झेंडा, असे समजा 2 झेंडे आपल्या चळवळीमध्ये जर आपण ठेवले, तर याच्यामुळं अजून काय आव्हानं निर्माण होऊ शकतात, याच्यावरती कोणी विचार करू शकतं का? समजा धम्मासाठी, आमच्या धम्म मुवमेंटसाठी एक झेंडा आहेच आहे, ती आमची धम्म मुवमेंट चालू आहे, आणि राजकारणासाठी वेगळा झेंडा आहे. याच्यामुळं काय आव्हानं मुवमेंटसाठी निर्माण होऊ शकतात, कोणी विचार करू शकेल? तर धम्मातील सामाजिक जो हेतू आहे, म्हणजे सामाजिक दुःख आहे, ते राजकीय पातळीवर आपल्याला नाहीसं करायचं आहे, म्हणजे ते सोडवायचं आहे. तर त्यासाठी आपण एका राजकीय पक्षाची, म्हणजे जी बाबासाहेबांच्या उद्दिष्टाप्रती चालते, त्याची बांधणी करू शकत नाही. राजकीय पक्ष हा वेगवेगळ्या उद्दिष्टांवर चालेल, त्यांच्या त्या लोकांच्या प्रवृत्तीप्रमाणे, आणि हो. त्यामुळं तो म्हणजे विस्कळीतपणा येऊ शकतो. म्हणजे जे 1956 नंतर झालं, की राजकीय नेत्यांना धम्म तर नकोच होता, धर्मांतर नकोच होतं त्यावेळेसचे राजकीय नेते, बॅरिस्टर खोब्रागडे असतील, दादासाहेब गायकवाड असतील, बीसी कांबळे तरी धर्मांतराच्या याच्यामध्ये होते, पण इतर जे जवळपास सर्व नेते जर होते, तर त्यांनी बाबासाहेबांना सांगितलं पण होतं की धर्मांतर पोस्टपोन नाही करता येणार का. तर त्यांच्या लिखाणातून, आत्मचरित्रातून आपल्याला दिसून येतं की त्यावेळेसचे नेते हे राजकारणात जास्त इंटरेस्टेड होते. त्यामुळे बाबासाहेबांच्या पश्चात त्यांनी एक गोष्ट केली होती की माईसाहेब आंबेडकरांचं नेतृत्व पूर्णपणे बुजवून टाकलं, आणि दुसरी गोष्ट, बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचं नेतृत्व हे भैयासाहेब आंबेडकरांकडे दिलं होतं, आणि राजकीय पक्ष हा त्यांनी स्थापन केला होता. आणि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचं काम काय होतं की बाबा तुम्ही धम्माचा प्रचार प्रसार करा, आणि जे काही नव्याने आता बौद्ध झालेले लोक आहेत, तर त्यांना बौद्ध संस्कार विधी काय आहेत याच्याबद्दलची तुम्ही माहिती द्या. तर राजकारण आणि धम्म हे 2 गोष्टी अलग केल्या गेल्या, या 2 मुवमेंट अलग केल्या गेल्या त्यावेळेस 1956 साली. तुम्ही पहा, राजकारणामध्ये ज्या काही निर्णय होत होते, ज्या काही चर्चा होत होत्या, धोरणं ठरत होती, त्यावेळेस ती धोरणं तुमच्या धम्माला धरून आहेत का नाही, धम्म तत्वज्ञानाला धरून आहेत का नाहीत, हा विचार फार कमी करण्यात आला होता त्यावेळेस. ही बाब सुद्धा तुम्ही लक्षात घ्या. किंवा धम्म जे कार्य चाललेलं आहे, तर ते धम्म कार्य चालत असताना राजकारणामध्ये काय चाललेलं आहे याचं सुद्धा लिंकिंग होऊ शकलं नव्हतं. आणि पुढे पुढे जाऊन तर हे 2 मार्ग फारच असे एकमेकांपासून दूर होत गेलेले आहेत. आणि आपण असं पाहतो की त्याच्यानंतर संघरक्षितांची त्रैलोक्य बौद्ध महासंघाची मुवमेंट असो, किंवा त्याच्यानंतर विपश्यना शी जुडलेले लोक असो, आणि त्याच्यानंतर मग अनेक धार्मिक संघटना छोट्या मोठ्या ज्या निर्माण झालेल्या आहेत त्या असो, त्रैलोक्य बौद्ध महासंघापासून जेवढी लोक जुडली गेलेली होती आपल्या समाजातली,
त्या लोकांचं मत झालं की बाबा हे आमचं धम्म कार्य आहे, इथं तुमचं राजकारण अजिबात नाही पाहिजे आम्हाला. तिकडं तू राजकारणात काहीही कर, त्याचं इथं संबंध नाही. म्हणजे बाबासाहेबांची मुवमेंट ज्यावेळेस आपण म्हणतो, तर ती धार्मिक आणि राजकीय हे दोन असे वेगवेगळे मार्ग तयार झाले की त्या एक दुसऱ्यांना जोडणारा ब्रिजच तिथं गायब करण्यात आलेला आहे तो. आणि मग धार्मिक मुवमेंटचं एक वेगळं अस्तित्व निर्माण झालं आणि राजकीय मुवमेंटचं त्याच्या पद्धतीने ते अस्तित्व निर्माण करण्यात आलं. दोघांचं एक दुसऱ्याला काहीच संपर्क राहिला नाही, ना ताळमेळ राहिला नाही, हे आपण पाहतो. हे हे कशामुळे झालेलं आहे? ह्या दोन वेगवेगळ्या टोटेम्समुळं किंवा ह्या दोन वेगळे प्रवाह आहेत असं समजल्यामुळं, दोन वेगळी चिन्ह आहेत असं समजल्यामुळे ती मुवमेंट इथं बेसिक ह्याच्यामुळे ती विस्कळीत झाली ती मुवमेंट तिथे. मग हा एक तुमचा बाळासाहेबांनी तुम्ही सांगितलेला हा मुद्दा बरोबर सांगितला तुम्ही, की जी लोक धार्मिक आहेत त्यांचं सुद्धा काही राजकीय ऍप्लिकेशन त्यांचं सुद्धा असलंच पाहिजे. कुठे ना कुठे त्यांना वोटिंग तर करायचंच आहे, पण नेमकं कुणाला करायचं वोटिंग? दोघांमध्ये कनेक्शन न राहिल्यामुळं धार्मिक मुवमेंट वेगळीच राहिली, राजकीय मुवमेंट वेगळीच राहिली. एक 4 ते 5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मला वाटतं 2016चीच गोष्ट आहे ही. पुण्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक केंद्र मालधक्क्याचं, तर तिथे एक कार्यक्रम झाला होता. बीएसपीची पुणे जिल्हा बांधणीसाठी कार्यकारिणी निवडीसाठी एक सभा झाली होती तिथे. आणि तिथे सुरेश माने आले होते त्यावेळेस. आणि उत्तर प्रदेश मधले अजून एक नेते होते, मायावतीचे खास होते ते, सिंग का कोण म्हणून होते, प्रिया मॅडम माहितीये का तुम्हाला? नाही, सर नाही माहित. नाही ना, सिंग का कोणीतरी होते ते. तर ते होते, ते दोघ जण होते. तर त्यावेळेस मी तिथं संपूर्ण सभागृहात पाहिलं, तर तिथं कोण लोक होती? बीएसपी पक्षाची कोण लोक होती? फक्त चळवळीमध्ये ग्रासरूट म्हणजे वस्त्या वस्त्यात राजकीय जे पुढारी जे म्हणून काम करतात आणि त्यांचे ते 4-5 कार्यकर्ते, एवढीच लोक तिथं होती. आणि आम्ही जे गेलो होतो ते फक्त पाहण्यासाठी की बाबा हे राजकारणातली लोक कामं नेमकी कशी करतात, पाहून तर येऊ कोण आहेत बाबा यांच्यासोबत. तर त्या ठिकाणी समाजातला धार्मिक वर्ग नव्हता, त्या ठिकाणी समाजातला इंटेलेक्च्युअल वर्ग नव्हता, त्या ठिकाणी समाजातील महिला वर्ग नव्हता, युवा वर्ग नव्हता, कर्मचारी वर्ग नव्हता. त्या ठिकाणी फक्त वस्त्यांमधले जे 4-5 राजकारण